संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुका लढवल्या जात आहेत। अजूनही कुठच्याही मतदारसंघ अमुक एका पक्षाला जाहीर झाला अशा प्रकारचा सुतोवाद वरिष्ठ नेत्यांनी केलेला नाही। ह्या मतदारसंघासंदर्भात माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ह्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि हा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळालाच पाहिजे। गेली 2 टर्म ह्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत। जरी मागच्या 2.5 वर्षामध्ये फुटीच्या राजकारणामधून जरी बाहेर पडले तरी इथला जो मतदार आहे ह्या मतदारांनी ह्या ठिकाणी शिवसेनेला निवडलेलं होतं आणि पुन्हा एकदा हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार आहे हेही आमचं ठाम मत आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना काही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्या पद्धतीनं हा मतदारसंघ मलाच मिळाला पाहिजे किंवा मला मिळालेला आहे अशा प्रकारच्या घोषणा ज्या करत आहेत त्या पूर्णतः चुकीच्या आहेत। आम्ही एक संघ आहोत, जो काही वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। मात्र गेली 2 टर्म ज्या पक्षाकडे ह्या ठिकाणचे आमदार आहेत त्याच पक्षाला ह्या ठिकाणी उमेदवार दिला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या वेळी बैठक झाली तर ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाला त्या ठिकाणचा तिकीट हे दिलं जाणार आहे। दुसऱ्या पक्षाला कुठेही संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाही अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे आणि एक प्रकारचं असं सुचवलं जातं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक तरी जागा घट्ट पक्षांना मिळाली पाहिजे। मात्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सदस्य निवडत असताना या ठिकाणी जागा वाटप करत असताना त्या ठिकाणी जो बेस धरलेला आहे तो जिल्ह्याचा बेस धरलेला नाही, कोकण विभागाचा बेस धरलेला नाही, प्रांतीय बेस धरलेला नाही, तर तो घटक धरत असताना संपूर्ण महाराष्ट्र हा एक लेवल धरलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सीट वाटप आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग असेल, कोकण असेल, विदर्भ असेल अशा प्रकारचा कुठंही त्या ठिकाणी वाटप करत असताना विचार केलेला नाही। समजा एनकेप्रमाणे समजा ही सीट राष्ट्रवादीला सुटली तर तुमची जिल्हा प्रमुख हे काय म्हणतो? ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो कुठच्याही परिस्थितीमध्ये इथली जी जागा आहे ही शिवसेनेला मिळणार आहे। मात्र आपण जो प्रश्न विचारलेला आहे की ह्या ठिकाणी काम करत असताना महाविकास आघाडी पण जो काही वरिष्ठ नेते निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल।